नमस्कार मित्रांनो, मी ओम पवार. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर महिलांचे आधार कार्ड हे बँकेला सीडिंग नाहीयेत, लिंक नाहीयेत आणि त्यामुळेच भरपूर जणांच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत. आज आपण या व्हिडिओमध्ये तुमचं आधार कार्ड हे बँकेला सीडिंग म्हणजेच बँकेला लिंक कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवरती करायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर तुमच्या मोबाईलमधून npci.org.in या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे कन्झ्युमर ऑप्शन दिसेल. या कन्झ्युमर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कन्झ्युमर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे एक ऑप्शन आहे पहा, भारत आधार सीडिंग एनेबलर बेस हा जो ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुम्ही रिक्वेस्ट टाकू शकता, लिंक करू शकता. रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग हे पेज ओपन होईल. इथे आपल्याला आता माहिती भरायची आहे, लिंक करायचं आहे. लिंक करण्यासाठी तुम्हाला विचारलंय एंटर युअर आधार नंबर. तर इथे पहिल्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे आधार नंबर. आधार नंबर इथे टाकल्यानंतर खाली रिक्वेस्ट फॉर आधार हा ऑप्शन दिसेल. यामध्ये दोन ऑप्शन आहेत, सीडिंग आणि डीसीडिंग. तर आपल्याला सीडिंग करायचंय, लिंक करायचंय, तर सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली सिलेक्ट युअर बँक, तर बँक सिलेक्ट करायला विचारेल. इथे तुम्ही बँक असं सर्च करायचंय. बँक टाईप केल्यानंतर इथे बँक दाखवल्या जातील, कोणकोणत्या बँक आत्ता आहेत. काही दिवसांनी यामध्ये अजून बँका ऍड होतील. आत्ता थोड्याच बँका आहे. तर तुम्ही काही दिवसांनी जर तुमची बँक यामध्ये असेल तर तुम्ही आत्ता लिंक करू शकता. बँक नसेल तर काही दिवसांनी तुम्ही प्रयत्न करा. तर जी बँक तुम्हाला इथे दाखवते तुमची यामध्ये जर बँक असेल तर ती इथे बँक तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर खाली सीडिंग टाईप विचारलंय. सीडिंग टाईप, लिंक करण्याचा टाईप. इथे तीन ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन आहे फ्रेश सीडिंग. फ्रेश सीडिंग याचा अर्थ समजून घ्या. जर तुम्ही आतापर्यंत कोणतेही बँक अकाउंट लिंक केलं नसेल, तुम्ही पहिल्यांदाच सीडिंग करत असाल तर फ्रेश सीडिंग येणार आहे. दुसरा ऑप्शन आहे मुवमेंट विथ द सेम बँक विथ अनदर अकाउंट. म्हणजे एका बँकेमध्ये तुमचे दोन अकाउंट असतील तर एका बँकेच्या अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये जर ट्रान्सफर करायचं असेल तर तुम्ही हा दुसरा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. पण एकाच बँकेमध्ये दोन अकाउंट असतील तर हा दुसरा ऑप्शन. तिसरा ऑप्शन आहे मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अनदर बँक. आता काय होतं, समजा तुमचं अकाउंट आहे SBI मध्ये आणि तुम्हाला सीडिंग करायची आहे दुसऱ्या बँकेत म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये, तर तुम्हाला हा बँक टू अदर बँक, एका बँकेतून दुसऱ्या बँकेला जर ट्रान्सफर करायची असेल सीडिंग तर हा तिसरा ऑप्शन आहे. अशा प्रकारचे हे तीन ऑप्शन आहेत. तर मी इथे फ्रेश करणार आहे कारण मी आतापर्यंत लिंक केलेलं नाही. जर तुम्ही लिंक केलं असेल तर त्यानुसार तुम्ही दुसरा तिसरा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. मी फ्रेश सीडिंग सिलेक्ट करतो. त्यानंतर अकाउंट नंबर टाकायचा आहे. पुन्हा एकदा अकाउंट नंबर कन्फर्म टाकायचा आहे. वरती जी बँक सिलेक्ट केली आहे त्याचाच इथे अकाउंट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर खाली बाय सबमिटिंग इथे या बॉक्सला टिक करायची, या बॉक्सला इथे टिक करायची आणि खाली येऊन जो कॅप्चा दिसतोय बॉक्समध्ये तो आहे तसा इथे टाकून खाली तुम्हाला प्रोसीड बटन दिसेल. त्या प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. व्यवस्थित माहिती टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर प्रोसीड करायचं आहे. जसं तुम्ही इथे प्रोसीड बटनावरती क्लिक कराल तर एक पॉपअप विंडो तुम्हाला दाखवेल. इथे पाहू शकता. आपण प्रोसीड करूयात. पहा इथे टर्म्स अँड कंडिशन अशा पद्धतीने हे दिसतंय. तर ह्या टर्म्स अँड कंडिशन खाली असं स्क्रोल करायचं आणि अग्री अँड कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे. अग्री अँड कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर 6 डिजिटचं OTP तुमच्या मोबाईल नंबरवरती पाठवला जाईल. त्या मोबाईल नंबरचे शेवटचे 4 डिजिट तुम्हाला इथे दाखवले जातील. प्लीज एंटर बिलो. इथे या बॉक्समध्ये आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो इथे दाखवला जाईल. त्या मोबाईलवरती इथे OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. तर इथे OTP आलेला आहे. तो OTP आपण इथे टाकून घेतलाय. आता सबमिट करूयात. जसं तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक कराल तर इथे आपली रिक्वेस्ट त्यांच्याकडे जाणार आहे. रिक्वेस्ट गेल्यानंतर एक रेफरन्स नंबर तुम्हाला जनरेट होईल. हा रेफरन्स नंबर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. काही जर वेगळा एरर आली तर समजायचं की तुमचं अगोदरच लिंक आहे. आता इथे आपल्याला पुन्हा या वेबसाईटवरती यायचंय. लिंक झालंय का नाही ते पाहण्यासाठी पुन्हा आपल्याला इथे यायचंय, जे पहिल्यांदा आपण आलो होतो इथं. आणि वरती रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग त्या बाण आहे त्या बाणावरती क्लिक करायचं. इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन येतील. पहा रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग जो बाण आहे तिथे त्या बाणावरती क्लिक करायचं. इथे पहा गेट आधार मॅप स्टेटस हा ऑप्शन आहे, त्यावरती यायचं आहे. गेट आधार मॅप स्टेटस या ऑप्शनवरती आल्यानंतर आता आपल्याला लिंक झालेला आहे का नाही ते चेक करायचं आहे. 2 दिवस लागू शकतात, 3 दिवस लागू शकतात. तर आधार नंबर टाकून इथे आपल्याला OTP घ्यायचा आहे आणि इथे OTP टाकून सबमिट करायचा आहे.
जेव्हा तुम्ही सबमिट कराल तर गेट आधार मॅप स्टेटसमध्ये तुम्हाला स्टेटस दाखवेल की हे लिंक झालेलं आहे का नाही. तर लिंक झालं असेल तर एनेबल फॉर डीबीटी मॅपिंग जे स्टेटस आहे ते एनेबल फॉर डीबीटी असं येईल आणि कधी लिंक झालं त्याची तारीख येईल, तसेच मॅन्डेट आहे का, तसेच बँकेचं नाव शेवटी दाखवलं जाईल, कोणत्या बँकेला तुमचं आधार कार्ड हे लिंक झालेलं आहे किंवा लिंक आहे ते तुम्हाला इथे दाखवलं जाईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे ऑनलाईन पद्धती तुम्ही करू शकता आणि कोणत्या बँकेला लिंक आहे त्याचं स्टेटस सुद्धा इथे चेक करू शकता. महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता, आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.